आज आपण इयत्ता 10वीची पहिले गीत शिकणार आहोत. नाव 1. जय जय हे भारत देशा. हे एक गीत आहे. ह्याचे लेखक मंगेश पाडगावकर यांचा जन्म 1929 साली झाला व मृत्यू 2015 साली झाली. प्रथितयश कवी, वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे धारानृत्य, जिप्सी, चोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भाटके पक्षी, बोलगाणी हे कविता संग्रह, संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद, बोरकरांची कविता व संहिता ही महत्त्वपूर्ण संपादने, निंबोणीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह, भोलानाथ, बबलगम चांदो मामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे. प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो. आज आपण इयत्ता 10वीची पहिले गीत शिकणार आहोत. नाव जय जय हे भारत देशा. हे एक गीत आहे. ह्याचे लेखक मंगेश पाडगावकर यांचा जन्म 1929 साली झाला व मृत्यू 2015 साली झाली. प्रथितयश कवी, वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे धारानृत्य, जिप्सी, चोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भाटके पक्षी, बोलगाणी हे कविता संग्रह, संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद, बोरकरांची कविता व संहिता ही महत्त्वपूर्ण संपादने, निंबोणीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह, भोलानाथ, बबलगम चांदो मामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे. प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो. तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. ह्या वालींचे अर्थ असे आहे की हे माझ्या प्रिय भारत देशा, तुझा जय जयकार असो. तू नवीन जगाची आशा आहेस. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, मातीमधूनही तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय योगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. ह्या वालींचे अर्थ असे आहे की तपोवनातून उपनिषदांतील तत्त्वज्ञानाची भाषा प्रकाशमय झाली. तुझ्या मातृभूमीत शूरवीर पुरुषांच्या खाणी जन्माला आल्या, उदयाला आल्या. योगानुयोगे तू जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस. तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस. तुझा जय जयकार असो. बळापुढे वा छळापुढे ना चिये बाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. ह्या वालींचे अर्थ असे आहे की जुलूम, जबरदस्तीपुढे, मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधी वाकला नाहीस, शरण आला नाहीस. तुझा शूर पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायालाही भीतीचे कापरे भरते, अन्यायाला धडकी भरते. हे आत्मबळाच्या देशा, हे त्यागाच्या नि भक्तीच्या देशा, तुझा विजय असो. तू नवीन जगाची आस आहेस. तुझा जय जयकार असो. श्रमांतूनी पिकलेली शेते पहा, डोलती धुंद घामाच्या थेंबांतून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. ह्या वालींचे अर्थ असे आहे की घाम गाळून, कष्ट करून पिकलेली शेते आनंदाने बेहोश होऊन डोलत आहेत. घामाच्या थेंबांतून शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद ओसंडतो आहे. तू हरितक्रांतीचा देश आहेस. तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस. तुझा विजय असो. तू नवीन जगाची आशा आहेस. हे भारत देशा, तुझा जय जयकार असो. पहा झोपड्या कंगालांच्या धरारल्या भवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलितमुक्तीच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. ह्या वालींचे अर्थ असे आहे की दैन्य, दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झळाळत आहेत. त्यामुळे भोवताली भुकेकंगालांच्या झोपड्या आनंदाने शहारत आहेत. जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, तुझा विजय असो. सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस. तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस. हे भारत देशा, तुझा बुलंद जय जयकार असो. तुम्हाला ही कविता कशी वाटली मला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अजून दुसरे पण पाठ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका.